झी मराठी, चर्चाही होणारच. चंदगड गडिंग्लज तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क पथकानं अवैध मद्य विक्री व वाहतुकीविरोधात धडक कारवाई करत मोठा मद्यसाठा जप्त केलाय. या कारवाईत गोवा बनावटी मद्य, हातभट्टी दारू तसंच 3 वाहनांचं एकूण 7,33,060 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, सहायुक्त अंमलबजावणी व दक्षता प्रसाद सुर्वे तसेच कोल्हापूर विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे व उपाधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गडिंग्लज पथकानं विविध ठिकाणी छापे टाकून ही कारवाई केली. राज्य उत्पादन शुल्क गडिंग्लज पथकानं भडगाव व वडरगे तालुका गडिंग्लज, अर्जुनी तालुका कागल तसेच हिंडगाव तालुका चंदगड या भागात नोंदवण्यात आलेल्या 5 स्वतंत्र गुन्ह्यांमध्ये ही कारवाई केली आहे. यावेळी गोवा बनावटी मद्याची वाहतूक करणारी एक 4चाकी कार आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली. तसेच अवैध हातभट्टी दारूची वाहतूक करणारी आणखी एक दुचाकी ताब्यात घेण्यात आली. या प्रकरणी सागर चंद्रकांत भुसुरी, अमृत चंद्रकांत भोसले, प्रकाश लक्ष्मण नाईक, सर्जेराव विलास जिरगे आणि शंकर विठू पाटील यांच्या विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क कायद्यान्वये गुन्हे नोंदवण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये गोवा बनावटी मद्यसाठा 3,61,010 रुपये, हातभट्टी दारूसाठा 7,050 रुपये, वाहतुकीसाठी वापरलेली वाहनं 3,65,000 रुपये किमतीची असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या कारवाईत निरीक्षक प्रमोद खरात, दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे, स्वप्नील पाटील, रोहित केरीपाळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक प्रदीप गुरव, जवान संदीप जानकर, संदीप चौगले, भरत सावंत, महिला जवान स्वप्नाली बेडगे तसेच वाहन चालक अविनाश परीट यांनी सहभाग घेतला. अवैध मद्य विक्री व वाहतूक विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई पुढील काळात अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली. सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील, गडिंग्लज.